देवाचे कारणे देवाचे कारणे देवाचे कारणे देवाचे कारणे देवाचे कारणे देवाचे कारणे सर्वांगा निर्मला सर्वांगा निर्मला सर्वांगा निर्मला सर्वांगा निर्मला चित्ता जैसे गंगाधर चित्ता जैसे गंगाधर जैसे गंगाधर जैसे गंगाधर ओके अमृताची वाणी अमृताची वाणी अमृताची वाणी अमृताची वाणी देवाचे कारणे देवाचे कारणे देवाचे कारणे तुका मने जाती तुका मने जाती पाप दर्शन विश्रांती पाप दर्शन विश्रांती
मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी
बीजा पोटे फळे रसाळ गोमटी मुखे अमृताचे वाणी देह देवाचे कारणे सर्वांग निर्माळ चित्त जैसे गंगाजळ मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणे तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताचे वाणी देह देवाचे कारणे विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सांद्रणीलाबुदाभं यदननिहित पाणी मंडना मंडनाना तरुण तुलसीमाला कंदनं कंदनेत्रं सदय धवलः संविठ्ठलं चिन्तयामि जोडून या कर चरणी प्रवेश मम वाचे मिमां प्रसुदां संजीवयते जलशक्तिधरा स्वधाम्ना अन्योस्ते हस्तश्रवणतो गाद्य प्रणन्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं काय माझे वाणी मानेल संतासे रंजऊ चित्तासी आपोलिया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुक्या देवा यावरी न करावा हिरो शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटे मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणे श्रीमंत जगद्भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग पुण्यस्मरणार्थ या निमित्तानं निवडलेला आहे. मातोश्री मथुराबाई ज्ञानोबा पठारे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थानं हा कार्यक्रम आहे. त्यांचे सुपुत्र श्री रामचंद्र ज्ञानोबा पठारे, श्री मधुकर ज्ञानोबा पठारे, श्री सीताराम निवृत्तीराव पठारे, पांडुरंग ज्ञानोबा पठारे, सदाशिव ज्ञानोबा पठारे, सखाराम सोपानराव पठारे आणि श्री मुरली बळीराम मुरलीधरराव पठारे हे सर्व अक्षर या ठिकाणी या मुलांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे.
भाऊंची संस्था नाद ब्रह्म शिक्षण संस्था ताड बोरगाव. भाऊ उपस्थित आहेत, अनिल भाऊ उपस्थित आहेत, सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत, आमचे अनंत महाराज जामकर, देवलगावकर, गावातील सर्व भजनी मंडळी, बंदस्त्र महाराज, एकोणाष्टर नामदेवराव महाराज, सर्व जमलेली अष्टर श्रोती मंडळी, पाहुणे मंडळी, माता भगिनी, सर्वांच्या वतीनं सेवा करायची. विठला प्रथम पुण्यस्मरण आहे. जे पुण्यवान आहे त्यांची पुण्यतिथी होत असते, देवाची जयंती असते, आणि तुमचं आमचं जे असतं याला श्राद्ध म्हणत असतं. श्राद्ध, आपलं श्राद्ध घालण्याकरता ही लोक सध्या तयार नाहीत. पण साधूची अक्षर पुण्यतिथी, तुकोबरायची पुण्यतिथी, वैकुंठ गमन आहे तुकोबरायचं. ज्ञानोबरायची संजीवनी समाधी आहे. नाथ बाबा समाधीच आहे, जल समाधी आहे. साधू ज्या तिथीला जात असतो ती तिथी पुण्यवान करून जात असतो. कुठल्या तिथीला साधू गेला, कुठल्या वेळेला गेला, कोणतं मुहूर्त आहे, साधूच्या दृष्टीनं असणार हे कुठलंही देणं घेणं नाही. कारण ज्ञात्याचे वर्णन करत असताना ज्ञात्याला को विधी, को निषेध, काल याचं कुठलंही बंधन सांगितलेलं नाही. कारण तो अगोदर मुक्त झालेला असतो. म्हणून तिथी कोणती आहे हे साधूकडे पाहायचं नाही. विठला विठला मोतीराम महाराज श्रावण महिन्यामध्ये गेले, पंचमीला, श्रावण पंचमीला. आषाढ महिन्यामध्ये द्वादशीला वैकुंठवासी परमपूजनीय मारुतराव महाराज दस्तापूरकर गेले. गुरुजी पाहितलं, गुरुजीची या पाठीमाग आपल्या सप्ताह बराबर पुण्यतिथी झाली. या सगळ्या गोष्टी काळ वेळ ह्या ज्या आहेत उपासकाच्या दृष्टीनं आहेत, ज्ञात्याच्या दृष्टीने याला देणं घेणं नाही. आता काल आपण सप्ताह झाला, त्या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा होती माझी, नाही का? तर या परिवाराने हा जो सप्ताह केला, हा सप्ताह 500 कितवा होता? 235 बघा, 235 वर्षापासून हा घराणा बाबांची सेवा करतो. विठोबा बाबांची, आईचं हे पहिलं पुण्यस्मरण आहे. सर्व अष्टर हा परिवार मोठ्या अष्टर भक्ती भावानं प्रेमानं आईची सेवा करायला लागलेला आहे. आजच्या दिवशी पितर लोक आपल्याकडून काहीतरी अपेक्षा करत असतात. ज्या दिवशी गेलेले आहेत त्या दिवशी आपल्याकडून अपेक्षा असते, त्यांना काहीतरी असणारा मिळणार आहे, आमच्या वंशामध्ये हा जन्मलेला आहे, म्हणून ते आपल्या त्या वंशज लोकांची अपेक्षा करत असतात. एखाद्या तीर्थाला गेलं, क्षेत्रावर गेलं, तर्पण कर्म केलं पाहिजे, श्राद्ध कर्म केलं पाहिजे, पिंडदान कर्म केलं पाहिजे. कारण आपल्याकडून अपेक्षा असतात. लक्षात राहू द्या, त्याच्या करता कुशीमध्ये लेकर हे शुद्ध पवित्र संस्कारित असे जर झाले मायबाप, तर असणारं ह्या पुढचं असणारं कार्य करत असतात. तुकोबरायचा अभंगच आहे. शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ घुमटे,
मुखी अमृताचे वाणी देह देवाची कारणे. त्या लेकरांचं वर्णन केले तुकोबराय बोलत असताना. मुखी अमृताची वाणी. देह जर म्हटलं मायबाप भगवंताच्या शिवेला लाईत असतात. सर्वांग निर्माण चित्त जैसे गंगा जळ. मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी. अशा लोकांचं मायबाप साधूचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुका म्हणे जाती. काय जाती? ताप दर्शने विश्रांती. मुखे अमृताचे वाणी देह देवाची कारणी. अभंगाचा शब्दशः भावार्थ जेवढाही वेळ मिळेल तेवढ्यामध्ये चिंतन करू. विठला विठला जे वृक्ष लावला त्या वृक्षाचे ते फळ मिळत असतात. लक्षात राहू. झाड लावलं लिंबाचं अपेक्षा करायला लागले आंब्याची ते कधीच शक्य नाही. लेकरावर संस्कार केले लेकर चांगले जन्मतात. लेकराला संस्कार नाही जन्मले पुढे लेकराला संस्कार न लागल्यामुळे त्या आई बापाला त्रास देतात. विठला विठला शास्त्र सांगते पंचवर्षाने लालयत. 5 वर्षापर्यंत लेकराचा लाड करायचा. 10 वर्षाने ताडयत. 10 वर्षापर्यंत त्याला मारून गोटून त्याच्याकडून अभ्यास करून घ्यायचा. हे शिकायचं भाऊ करून. भाऊना हे लेकर आहेत ना एक एक कुठलंही लेकरू आणा असे मृदंग वाजतात. लक्षात राहू द्या. कारण त्यांना ह्या वयामध्ये शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे ताडयत न लालयत. त्याला तारण करायचं लालन नाही करायचं. त्याचं प्रेम नाही करायचं. त्याला लाड नाही करायचा. का? थोड गवार नारी हो तो तारण की अधिकारी. काही काही लोकांना तारण सांगितले लक्षात राहावे. त्याच्याशी आता हा मृदंग आहे ना त्याला थाप मारा लागते दंतन वाजवते. तसं काही 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 आता मी सांगत नाही तिथं ताडायलाच लागत आहे. विठला विठला त्या ठिकाणी लाड जमत नाही. लक्षात राहा. तसं या लेकरायला लय लाडही जमत नाही. खायला प्यायला भरपूर द्यायचं मस्त आणि अभ्यास करीना गेले की ताडकन मारायची. त्याच्यामध्ये गुण आहे. विठला विठला लेकरावर संस्कार करत असताना बालवयामध्ये त्याच्याकडून अभ्यास करून घ्यायचा. खायला प्यायला भरपूर द्यायचं. कपडे चांगले आणायचे. शाळेमध्ये जायनं गेले गाय म्हणती जाऊ द्या ना मालक मोठा पुरता आहे त्याच्या कशाला ठरवलं त्याला मारता जायनं झाले जाऊ द्या ना. जमत नाही. लक्षात राहत. त्याच्यावर योग्य संस्कार झाले पाहिजे. लेकर चांगले जन्मले पुढे असणारा ते चांगले असणारा आपल्याला वागणूक देतात. पाहुण्या राहण्यामध्ये प्रतिष्ठा राहील. जसं झाड लावलं तसे फळ येतात. मला सांगा झाड एका माणसानं लिंबाचं लावलं आणि म्हणलं आता या लिंबाच्या लिंबोळ्या गोड करतो. साखरचं पोतच आणून ठेवलं घरी. साखरचं पोत रद वंजळ 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 त्या झाडाला असणारा साखर टाकायची पाणी टाकायचं. त्याला लिंबोळ्या आल्या त्या पिवळ्या झाल्या. पिवळ्या लिंबोळ्या झाल्याच्या नंतर त्याने एका टोपल्यामध्ये घेतल्या आणि गावामध्ये फिरू लागला. आंबे घ्या आंबे. बघू बघू कोणते आंबे ते पाहिलं तर लिंबोळ्या त्याच्यामध्ये. लोक म्हणाले अहो लिंबोळ्या आणल्यात. म्हणे अरे बाबा जेव्हापासून याला फुलवरा लागला तेव्हापासून मी साखर टाकलेली याला आणि आता याच्या लिंबोळ्या गोड का नाही झाल्या. तर गोड लिंबोळ्या आहेत या. मला सांगा ती लिंबोळी काढली एका ग्रस्तानं अशी माचली आणि त्यातलं थोडं जरासा असणारा ते रस आहे ना हा जिबीला लावला. जिबीला लावल्याबरोबर तो रस कडू झर लागला. आंतरिका गोडी
आंतरिका गोडी करुणा हो आंतरिका गोडी करुणा हो आंतरिका गोडी करुणा हो आंतरिका गोडी करुणा हो अंतरिया गोडी करू का हो अरे बाबा त्याचा अंतकरण कडू आहे, लक्षात राहू दे. पुन्हा एक प्रमाण आहे तुकोबराय देते. लिंबाची या झाड लिंबाचे आझाडा साखरेचे आळे आपुलीच फळे न सांडीच आधमाचे अमंगळ चित्त. लिंबाच्या झाडाला किती मायबाप आळे केले साखरेची तरी या शहरात आपले फळ सांडणार नाही. बीज गोये बबुलका आम कहा शियाये. बाबळीच्या झाडाला आंबे येणार नाही. तसं जे संस्कार आहेत तेच मला पुढे असणार उगवतात. विठ्ठल विठ्ठल श्रीमद भागवतामध्ये 7व्या स्कंदामध्ये 3 वासनेचं वर्णन आले. सद्वासना, असद्वासना आणि मिश्र वासना. असद वासना दैत्याची आहे, मिश्र वासना मानवाची आहे आणि शुद्ध वासना ही देवाची आहे. अशुद्ध वासनेमध्ये जन्मलेला प्रल्हाद लक्षात राहू द्या. दैत्य कुळामध्ये जन्मलेला प्रल्हाद भजन करू लागला. आम्ही मनुष्य योनीमध्ये जन्मलो, चांगल्या घराण्यामध्ये जन्मलो, तरी आमच्या मुखाला नाम येत नाही. लक्षात राहू द्या. अशुद्ध वासना. आता बाप काही भजन्या नव्हता. प्रल्हादाचा बाप वारकरी होता का? नाव घेऊन येती देवाचे आईशे ब्रीद हिरण्य कश्यपूचे. खबरदार देवाचं नाव घ्यायचं नाही. हिरण्यकश्यपूला दौंडी गावामध्ये टवायची असते. त्याच्या पोटी मायबाप लेकरू जन्मलं. प्रल्हाद कशामुळे संस्कारी जन्माला तर महर्षी नारदाच्या आश्रमामध्ये राहू लागली कयाधू माता. देव आणि दानवाचं युद्ध झालं. इंद्र हा कयाधू मातेला घेऊन पळू लागला. नारदाची अष्टाला भेट झाली. ए इंद्रा कुठं निघाला? म्हणे दैत्याची पत्नी आहे, हिच्या पोटातला गर्भ नष्ट करून सोडून देतो. म्हणे येड्या सोडून दे, हिच्या पोटी महान भगवत भक्त जन्माला येणार आहे. ही महान पतिव्रत आहे, सोडून दे. सोडून दिलं कयाधू मातेला आणि महर्षी नारदाच्या आश्रमामध्ये राहू लागली कयाधू माता. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. आश्रमामध्ये कानावर भजन पडू लागलं. रोज असताना त्या नामाचा छंद लागला. मायबाप जेवढे गर्भामध्ये संस्कार होतात ना तेवढे बाहेर आल्याच्या अंतर होत नाही. विठ्ठल विठ्ठल सकाळी सकाळी असणारा वेद घोष काना पडायला लागला. सकाळी सकाळी वारकऱ्याच्या घरी भजन असते. पुढा पांडुरंगाता दर्शन द्या सकाळा झाला ऋणोदयो सरली निद्रेची वेळा. हिको कमी करा ऐक येत नाही लोक. प्रल्हाद मायबाप प्रगट झाला. सर्व ऋषी मुनीला आनंद झाला. आल्हाद झाल्यामुळे त्या मुलाचं नाव प्रल्हाद ठेवलं. ते बोलू लागलं मायबाप सत्वर उच्चारा प्रल्हाद विमला. सत्वर उच्चारा प्रल्हाद विमला. उद्धवाला जरा कृष्णदास. उद्धवाला जरा
बिंबला उद्धवाला धला कृष्ण दाता. प्रल्हाद मायबाप भगवंताचं नामचिंतन करू लागला. गर्भामध्ये ऐकता नारदाची गोठी, मग गर्भीच घातले मिठी. तो जन्मला कयाधोचे पोटी, भक्त जगजेठी प्रल्हाद. गर्भामध्ये नारदाच्या गोष्टी ऐकल्या आणि ते संस्कार मायबाप असणारा प्रल्हादाला लागले. सुशिलो मातृपुण्येनं, म्हणून आईच्या पुण्यानं लेकरू सुशील जन्मते. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. बापाच्या पुण्याने लेकरू चतुर जन्मते, वंशाच्या पुण्यानं उदार आणि स्वतःच्या पुण्यानं श्रीमंत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून याच्या ठिकाणी सर्व कारण हे फार महत्वाचे लक्षात राहू दे. झाड चांगलं, फळ चांगली, हे तुकोबांना दृष्टांत दिलेला आहे, पण ते आपल्याकडे दिलेलं आहे. लक्षात राहू दे. आई वडिलांना पुण्य करावं लागत असत. आई वडिलांनी पुण्य केलं की लेकर बराबर असताना कुळामध्ये चांगले जन्मत असतात. आता जे विरुद्ध एक श्लोक आलेला आहे भाऊ, हेच्या विरुद्ध आहे. उन्मत्त लेकरू जन्मत आहे, मूर्ख लेकरू जन्मत आहे, कंजूस लेकरू जन्मत आहे आणि दारिद्र्य जन्मत. उन्मादो मातृदोषे, पितृदोषेन मूर्खता, कर्पण्य वंश दोषेन आत्मकर्मेन दरिद्रता. याच्या विरुद्ध आहे. उन्मादो मातृदोषेन, उन्मत्त लेकरू जन्मते आईच्या दोषात, मूर्ख लेकरू जन्मते बापाच्या पुण्यानं पापानं. एका भाऊनी दृष्टांत सांगितलं होता. आमचे गुरुवर्य वेदांतचार्य वाचस्पती प्रल्हाद महाराज शास्त्री दैठणकर भाऊनं मला एका शाळेमध्ये मुलगा होता आणि ते वर्षाही नापास व्हायचा. म्हणा वर्षाही नापास व्हायचा. ते गुरुजी परेशान झाले. मायबाप वर्षाही असताना ते मागच आले, मागच यायचं, मागच यायचं. माझा जे गुरुजी उठ, त्यानं उठायचं. बेटा पृथ्वी कशी आहे सांग बरं जरा. मग त्यानं नुसतं मास्तराच्या तोंडाकडे पाहायचं असं. मग गुरुजीनं असताना जे गुरुजी नस ओढत होते, नस. मग गुरुजीनं असताना ते डबी काढायची ना अशी करायची. गुरुजी गोल आहे पृथ्वी गोल. हा बेटा उद्या सांगशील का? माय सांगतो ना गुरुजी. मग उद्या शाळा भरली की पुढंच बसायचं माधव. माझा स्टँडअप उठायचं. पृथ्वी कशी आहे बेटा सांग बरं. तर नुसतं गुरुजीच्या तोंडाकडे पाहायचं. पुन्हा गुरुजीनं असताना असा हात घालायचा आणि ते डबी काढायचे ना अशी दाखवायची. माधव बेटा कशी पृथ्वी? गुरुजी गोल आहे. उद्या सांगशील का? माय विसरून जायचं नाही. एके दिवशी गुरुजी गेले घरी इंटरव्हल मध्ये चहा पिण्याकरता आणि ते पडताळणी करण्याकरता लोक आले अधिकारी शाळेमध्ये. त्याला असणार हे पुढीच होत. कोण रे बेटा काय नाव तुझं? सर माझं नाव माधव आहे. बरं बरं माधव. आणि रोजचाच प्रश्न विचारला त्या गुरुजींनी, बेटा पृथ्वी कशी आहे?
ते नुसतं पाहायला लागलं. हे दुसरे जे मुलं होते ना हे पळू पळू गेले घरी. सर सर काय अधिकारी लोक आले शाळेत. चहा पेत होते गुरुजी, तसाच सिंगल ठेवला आणि पळाले. तर याचाच नंबर पुढे लागलेला. म्हणजे आता अवघडच काम झालं बाबा. माझा बेटा पृथ्वी कशी आहे नुसतं पाहायला लागलं. मग मास्तर येऊन पाठीमागं उभं राहिले अधिकाऱ्याचे. हात घातला मास्तराने खिशामध्ये. तो ती नसची डबी राहिली घरी आणि ते लांब होत चुना ती आलं खिशामध्ये. मास्तराने ते कहाणा चुना आणि असं फिरवायला. त्याला वाटलं आता फिरलो हे असं फिरले ते गोल म्हणील आहे. माझा बेटा पृथ्वी कशी आहे. सर रोज गोल असते पण आज लंबोळी दिसायली. सस्पेंड करून टाकलं मास्तराला. कोण अधिकारी लोकांनी. डराव डराव असे लेकर मायबाप जन्मत असतात. लक्षात राहा. मूर्खा कितीही शिकवलं तरी असताना कळत नाही. तू का माने आईशी जगा त्याहुनी बुद्धी ज्याची जहड त्याहुनी दगड बरे देवा. एवढी एवढी बुद्धी माणसाची काही जहड असते मायबाप. त्याला किती वाऱ्या प्रश्न केला तरी त्या प्रश्नाचं उत्तर येत नाही. आता आपण कसे काही माणसं मरून गेले पण हरिपाठ पाठ झाला नाही. हरिमुखे म्हणा आलं की बिघड काम येतच नाही. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान म्हणायचं ना तिथं जाते. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती दे विज्ञान झालं तिथून खाली पडते असं होते. तुका म्हणे आयुष्य बुद्धी ज्याची जहड. प्रल्हाद चतुर होता. भक्त जन्मला मायबाप. श्रीमंत लेकरू जन्मते वंशाच्या पुण्या. वंशामध्ये अशी उदारता झाली. अन्नदान झालं. ती लेकर पुढे असणारा उदार जन्मता. म्हणून तुकोबरायचं म्हणणं आहे ज्या ठिकाणी जे झाड लावलं ते फळ मिळतात. अभंगाचं प्रथम चरण.
फ्रुटी फळे रसाळ गोमटी शेतामध्ये जर बी चांगलं पेरलं तर फळ चांगले त्याची मशागत करावं लागत नाही का? शेतामध्ये अगोदर मशागत करावं लागत महाविष्णू ज्ञानोबराय कल्पना करता म्हणजे जमीन अशी नंबर 1 ची काळीची जमीन त्याच्यामध्ये खाट टाकला गावरा नाही का बरं पुन्हा त्याला असणारा नांगरलं पाळी घातली आणि असं मृग नक्षत्राचं पाऊस चांगलं पडलं नाही का बरं आणि पहिल्या काळामध्ये हे बी होते ना हे बियाणं पहिले असे त्याला वरून लेप लावत होते कशाचा गोमतराचा शेणा मातीचा गोमूत्र शेण वगैरे असा पेंड आपण पेंड म्हणतो त्याला असा पेंड टाकायचा नाही का असा पेंड टाकून असणारा त्या कणगीमध्ये असणारा ते पुन्हा ते आपण निवडून ठेवत होतो पहिले बी जे होतं असं मोठाले कंस ते निवडून ठेवायचे आणि मग ते बी काढ्याच्या नंतर असणारा ते चांगली मशागत वगैरे पेरणं आता हे पेरलेलं बी वाया जाईल का बरं वारकरी कोणती वय मोढावून बीज काढले निर्वाळिल्या भूमी पेरले ते सांडखुरी गेले मनोकाय वाया गेलं का वाया गेलं नाही जाणार का असं मस्त टव 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 असताना ते बी निघते मायबाप भूमी चांगली झाली खत टाकला मशागत केली पाणी पडलं आणि मग ते असे सुंदर असणारे ते मोडके असणारे टव 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 मग आता शेतकरी पाहायला किती वाजता जावं हे पेरलेलं धान्य दुपारी 12-1 वाजता 2 वाजता सकाळी जावं लागते लक्षात राहू द्या मग त्याच्यावरती दवबिंदू पडलेले असतात असे मोत्यावानी चमकते मग चम 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 देखे भूमीचे मार्दवा सांगे कुंभाची लवलवा नानाचार कुल गौरवा कुलीनाचे जसे मागाप ते कुंभ जे आहे त्याच्यात 2 बिंदू पडलेले असं मोत्यासारखे थेंब असणारा पडलेले ते असं धान टव 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 दिसत असते तसं कुलीन घराण्यातले लेकरं माय बाप आपल्या संस्काराने तसे चमकत असतात विठ्ठल विठ्ठल त्याच्या करता भूमी फार महत्वाची भूमी ही बी हे लक्षात राहू द्या अंतकरण देशामध्ये ज्याला ज्ञान पैदा होत असते त्याला ही शेती असरा शुद्ध झाली पाहिजे याला क्षत्र म्हटलेलं आहे क्षत्रमेत्ते विधीयते अर्जुना जसं या शेतामध्ये तणकटही निघते धानही पेरावं लागते तसं याच्यामध्ये बी लक्षात राहू द्या पुण्य बी पिकत आहे पापही पिकत आहे शेतामध्ये धान पेरावं लागते गांजर गवत पेरावं लागते का गांजर गवत पेरलं का एखाद्यावर आपोआपच येते का आपोआपच येते मग ते आलेलं जे गांजर गवत तणकट आहे ते काढावं की तसं ठेवा शेतात काढावं लागेल काढ्याच्या नंतर धान येईल नाही का बरं नाही जर काढ माय बाप ते असणार तणकड धानाला असं मारित असत निवडा येताना शेती करावी शेती
शेती करावी जतन. शेतीला जर जतन करायचं असेल तर तणकट काढावं लागते. बाईना असताना दळण काढलं की तसं दळून आणलं. खडखड 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 सगळे असणार कच 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 ते मध्ये खडे सगळे असणारे दळल्या गेली. दळण जमलं का? नाही जमलं. लक्षात राहा. काय करावं लागल? निवडावे खडे तेने दळण उजघडे. खडे काढावं लागतात, दळण चांगलं होते. तसं लक्षात राहू दे. याच्यातलं पाप काढावं लागते, पुण्य जपावं लागतंय, तेव्हाच तर मेळ लागतो. विठला विठला ज्याची अंतकरणाची भूमी पवित्र झाली त्या भूमीमध्ये मायबाप ज्ञानरूपी कोमाशी टवटव निघत असतात. आत्मावारे श्रुतया मंतव्या निदिध्याशितव्या. पुन्हा पुन्हा लक्षात राहाव्या. श्रवण करावं लागते, मनन करावं लागते, निधिध्यासन करावं लागते, विवेक लागतो, वैराग्य लागते, समाधी शतक लागते, मुमुक्षत्व लागत असते. आणि याच्यानंतर हा झाला अधिकारी ज्ञानाचा. लक्षात राहू द्या. ज्ञानाचा अधिकार प्राप्त झाला आणि मग ते ज्ञान बायबाप त्या देशामध्ये असं प्रगट होत असते. ज्याच्याकडे ज्ञान आलं त्याच्या जीवनामध्ये शांतीचा अंकुर जन्माला येत असतो. ज्ञानासारखी वस्तू या जगामध्ये पवित्र कुठलीच नाही. लक्षात नाही. ज्ञानेन सदृश पवित्रम मिह विद्यते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू आणि ज्याच्या जवळ आली मायबाप त्याच्याकरता अधिकार लागतो. आणि अधिकार नसेल तर मग ती आपल्याला सांभाळता येत नाही. मग ती माणूस काय करतो? कोणालाही असतं कुठेही बसते की तेच काढते, लोकांना सांगत राहत. अरे त्याला अधिकार लागतो मायबाप, सांगायला हवी, ऐकायला हवी. कुठेही जमत नाही. नाही तर मग अभिमान येत असतो त्या ज्ञानाच्या ठिकाणी. म्हणून अधिकार लागतो आणि अधिकाराला ज्ञान आलेलं मायबाप नंतर असणार ते आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया. तयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. मग काय? तो साधू जो आहे, साधक जो आहे, तो या प्रपंचामध्ये मान देत नाही, या विषय सुखाला मान देत नाही. का? आत्मसुखाच्या गोडिया. ज्याला आत्मसुख प्राप्त झालेलं आहे ना, तो या विषय सुखामध्ये, या सुखामध्ये रममान होत नाही. लक्षात राहा. पण त्याच्या करता असा अधिकारानं ज्ञान आलं पाहिजे. आणि ते ज्ञान मग शांतीचा अंकुर असा उमगत असतो. मग जिकडं पहा तिकडं ती शांती निर्माण होत असते. भगवंताच्या नामामध्ये शांती निर्माण होते. भगवंताच्या ज्ञानामध्ये असणारा शांती निर्माण होते. मग ते ज्ञान त्या साधकाकडे आल्याच्या नंतर त्याचं जीवन महान बनत असते. त्याच्या वाणीमधून शब्द जरी करता निघाला तो अमृतासारखा येत असतो. अभंगाचं दुसरं चरण मुखी अमृताची वाणी.
याचे कारणे मग त्या वाणीमधून शब्द निघाले मायबाप अमृतासारखे शब्द बाहेर निघतात जर संस्कार नसले आणि भूमी जर नाही पवित्र झाली मायबाप तर त्या वाणीमधून जे शब्द निघतात ते कोणाला तरी दुःख देतात कोणाच्या तरी हृदयाला जाऊन लागत असतात आणि जे शब्द बाहेर आले मुका वाटे अमृता वचना प्रसन्नता हे शब्द बाहेर निघाला त्याचा गोड शब्द बाहेर निघतो लक्षात राहतो याच्याकरता फार हे पाठीमागे जे सांगितलं ना मी ते पुढे यावं लागते आणि पुढे आले मग ती वाणी पवित्र होते पवित्र तो देह वाणी पुण्यवंत अशी वाणी पुण्यवंत होती कशाला होती भगवंताचं नाम साधना नाम चिंतन अनेक साधना करत करत वाणीमध्ये असणारं जे सामर्थ्य येते वाणी गोड बनते आणि त्या वाणीमधून शब्द निघाला की अमृतासारखा बाहेर येत असतो अमृतासारखा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवाल अमृता भुजे अमृता भुजे नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृता भुजे अमृता भुजे नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा नामदेवराया देवाकडे खंत करतात देवा तुझं नाम किती गोड आहे हे माझ्या मुखाला काय येत नाही मग सांग पंढरी राया काय करूयाशी काय करूयाशी वाणी ही पवित्र नामचिंतनानं बनते लक्षात राहतो नामचिंतन वाणी मधून आलं की वाणी पवित्र होती का होत असेल बरं तर भगवंताचं नाम हे मायबाप इतकं मंगल आहे पवित्राणाम पवित्रयो मंगलानांश मंगलम दैवतं दैवतानांश भूतानाम यो यः पिता भगवान पवित्र आहे भगवंताचं नाम पवित्र आहे ते वाणी मधून अष्टर जर गेला आपली वाणी पवित्र होते म्हणून अष्टर मुखी अमृताची वाणी त्या वाणी मधून शब्द आले की गोड शब्द निघत असतात लक्षात राहू दे हे गोड शब्द आहेत हे कटू आहेत
गोड बोलला असताना कोणालाही आनंद होतो आणि कटू शब्द निघाला की कोणाला तरी लागल्याशिवाय राहत नाही. मग ते सुभाषितकाराचं म्हणणं आहे, मग गोड बोलल्याच्या नंतर सर्व लोकांना आनंद होतो, मग तुम्ही दारिद्र्य आणि टोचून का बोलता, असं त्यांचं म्हणणं. तुका म्हणे सत्य सांगू, येऊ तर रागे येतील तो, सत्य सांगायचं. राग आला तर सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, दुखवी अनेकाचे दुखे, दुखवे अनेकाच्या दुखे, प्रिय वाक प्रदानेन सर्व तुष्यंती जंतवा, तस्मा देव वक्तय. मग वचने का दरिद्रता, वचने किम दरिद्रता, किम दरिद्रता. अरे प्रिय वाक प्रदानेन, वाक म्हणजे शब्द, प्रिय म्हणजे गोड. अरे गोड बोलला असताना कोणालाही आनंद होतो, मग दारिद्र्यवानी का शर कोणाला टोचून बोलायचं. काय गावाला बोलू ऐसे बोले, जय हो. बोले बोलू ऐसे बोले, 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 बोलू ऐसे कैसे बोले, कैसे बोले, जेने बोले विठ्ठल डोले. जे बोलला असताना देवही मायबाप असा डवलतो मायबाप, असं माणसानं बोललं पाहिजे. किती गोड आहे बघा बरं. ज्ञानोबरानं फार शिकवलंय आपल्याला, पण आपल्याला थोडा वेळ नाही, जरासा थोडा वेळ काढून जरा असं ज्ञानेश्वरी कर 10-15 मिनिटं बार काही ना बघायचं, बार काही ना जरा 15-20 मिनिटं कसं बोलायचं हे ज्ञानेश्वरी कर पाहायचं, हे म्हणायले. ज्ञानेश्वरी थोडी उघडून बघायची. ज्ञानोबराय काय शिकवतात. साचाने मवाळा, साच म्हणजे खरं, मवाळ म्हणजे मधुर, मिथिले आणि रसाळा. मिथिल म्हणजे मोजक, अनंत वाचा नाही. मिथिल मिथुन म्हणजे उगाच थोडं. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं बोललं पाहिजे. असं बोललं ना मायबाप, कोणालाही आनंद होतो, लक्षात राहतो. पण हे वाणी मधले दोष गेल्याशिवाय हे काम होणार नाही. हळूहळू हळू आपल्या वाणीमध्ये तप यायला लागते, आणि ती एक जमत नसते. त्याला एक तप गेलं बी पाहिजे, एखादं तप. तर कुठली साधना जर करायची असेल एक तप लागत आहे, तेव्हा ते पिकत आहे, गोड लागत. आता भाऊचे तर किती तप झाले मला काही सांगता येणार नाही, मी लहान आहे. भाऊ म्हणजे महाराष्ट्राची विभूती आहे. आता भाऊ पुढे बोलणं म्हणजे मी लेकरू आहे. भाऊकडे कोणती विद्या नाही सांगा ना तुम्ही, तरी भाऊ शांत कोणाचंही कीर्तन. आता माझ्यासारख्या माणसाचं कीर्तन भाऊ बसून ऐकतात, म्हणजे याला म्हणतात महान. विठला विठला भाऊकडे वक्तृत्व आहे. याच्यातलं तर ते अष्टार तज्ञच आहे. मृदंग महामेरू आहे. अष्टपैलू महाराज ते. अष्टपैलू, हा बस. आता अष्टपैलू म्हटलं की संपलं सगळं. त्या
क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू असतात काय तसे भाऊ आहेत कसे भाव आहेत लक्षात म्हणजे बॉलिंग बी जमती सगळंच बॅटिंग बी जमती फिल्डिंग बी जमती किपर बी जमते किपरी हा सगळ्या गोष्टी ज्याला म्हणतात तेव्हा आम्ही क्रिकेट पाहतो तेव्हा ती कपिल देव होते कपिल देव अष्टपैलू खेळाडू याच्यानंतर सचिनराव झाले अष्टपैलू नाही सचिन नाही नाही बरं सचिन बॅटमॅन आहे हा हा ते बॅट्समन असत बरोबर कपिल देव बॉलिंग बी करत होते बॅटिंग बी करत होते हा सगळ्या गोष्टी त्यांना जमत होत्या म्हणून तो अष्टपैलू लक्षात राहतो भाऊला वक्तृत्वही जमते भाऊला गायनाचार्य आहेत भाऊला असणारा मृदंगही जमतो विद्या मायबाप अथांग भरलेली लक्षात राहावे मुक्त महात्म्याकडे चिंतन केले भाऊनं हरिभाऊ पाटील वेदांताचे मायबाप जाणते लोक यांच्याकडे चिंतन केलेलं आहे तुकोबरा एका ठिकाणी सांगतात मधुरावानी ओठी मधुरावानी मधुरावानी ओठी तुका मने वाव पोटी अंधकरण विशाल ज्याचं त्याच्या वाणीमधून मधुर शब्द गोड शब्द शब्दामुळे रामायण शब्दामुळे महाभारत बाहेर निघालेला शब्द हा बाण असतो शब्द हा बहुसार बघा शब्द निघालेला बाण आहे कोणाच्या जर अंतकरण रूपी असणारा हृदयाला जर लागला माय बाप तर माणूस असणारा जीवनभर विसरत नसतो कशामुळं माणूस बोलला असला असं आम्हाला काय म्हणतात ते मार जिरतो पण बोल जिरत नाही कैकईचे शब्द राजा सम्राट होते दशरथ राजे सम्राट कैकई कोणता वर आहे तुझा म्हणे जष्टाशी धाडावे दूर दिगांतर कनिष्ठासे द्यावा राज्यपट हे शब्द ऐकल्या बरोबर राजा दशरथ धाडकन कोसळली राम राम चक्कर आली राजा दशरथाला राजा सर कैकईच्या महालामध्ये कोसळल्या गेले कैकई म्हणजे कर्कशवाणी लक्षात राहू द्या
कर्कस्वामीनं नाही बोललं ना पाहिजे माणसाला. कैकेयीचे शब्द राजा दशरथाला लागले. राजा दशरथाचा अंतकरण छिन्न भिन्न झालं. घरामध्ये माणसानं हळूच बोललं पाहिजे, हळूच बोलायचं. बेटा चला बरं, चला चला शाळेची वेळ झाली, चला 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 घ्या बरं दप्तर, नाश्ता करा, चला देवाचं दर्शन घ्या, चला बाबाचं दर्शन, आईचं दर्शन घ्या, चला जा शाळेमध्ये, असं बोललं पाहिजे. आपले शब्द थोडे वेगळे असतात, मी सांगत नाही आता. त्या शब्दामध्ये बोलायचं नाही, ती कर्कशवाणी लक्षात राहू. कर्कशा संगती दुःख उदंड फजिते. कर्कशवाणीनं बोलणं घरामध्ये असणारा कलियुग शिरण आहे. घरामध्ये कलह कशामुळे लागतो? वाणीमुळे लक्षात राहतो. गोड बोलायचं. पत्नीनेही आपल्या मालकाला गोड बोलायचं. मालक चला जेवण करा, चला. मालकानं गोड बोलायचं. घरामध्ये जर असणारा तुम्ही चांगल्या संस्कारानं जर राहताल, आनंद आहे, स्वर्ग हे लक्षात राहू दे. गृहस्थाश्रम साधा नाही, गृहस्थाश्रमामध्ये सुख आहे, महान आहे. एक श्लोकच केलेला आहे. सानंदम सदनम सुतश सुदया कांता मृदुभाषिणी सन्मित्रम सुयोतिरति स्वाज्ञा परासेवका आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नं पानग्रहे साधु संग उपासते च सततं धन्यो गृहस्थाश्रमः विठल सगळे गुण मला पठारे परिवाराकडे दिसतात. सगळे गुण पठारे परिवाराकडे एक लक्षात राहतात. मी स्तुती करत नसतो कोणाची, वस्तुस्थिती जी आहे ती सानंदम सुतश सुदया कांता मृदुभाषिणी. पत्नी गोड बोलणारी, मित्र अनुकूल आहे. घरामध्ये रोज सकाळी लवकर उठल्या जाते, देवाची पूजा केली जाते, देवाला नैवेद्य असतो रोजचा. त्या घरामध्ये साधू येतात, त्यांचा सन्मान होत असतो. पुत्र आज्ञाधारी आहे. असं जे घर आहे मायबाप, धन्यो गृहस्थाश्रमः. हा गृहस्थाश्रम धन्य लक्षात राहू. यत्र नारेस्तु पूज्यते तत्र रमते देवता. मनुस्फूर्ती सांगते, मनुस्फूर्ती. ज्या घरामध्ये माता भगिनीचा सन्मान होतो, त्या घरामध्ये लक्ष्मी माता आनंदाने सुखाने राहत असते. ज्या घरामध्ये स्त्रियांचा अपमान होत असतो, त्या घरामधून असणारा लक्ष्मी, शांती आणि सुख निघून जात असत, निघून जात असत. जगदंबा हीच आहे, लक्ष्मी हीच आहे, सरस्वती हीच आहे. लक्षात, हे माता भगिनीचे सर्व रूप आहे. म्हणून घरामध्ये असताना हळूच बोललं पाहिजे, लय कर्कशवाणीनं बोलायचं नाही. कलियुग हेच कलियुग आहे, दुसरं कोणतंही. कलीचा लाग नाही वार करायच्या घरामध्ये आला, लक्षात राहू दे. कली कोण आहे? कली अभक्त लोकांना, असंस्कारित लोकांना आणि अपवित्र लोकांना सलवत असतो. विठला विठला आणि प्रभू निघाले मायबाप वनाला. कोणामुळे? कैकेयीच्या शब्दामुळे. आता महाभारत सांगतो तुम्हाला. अंधस्य पुत्र अंध. दुर्योधन तिकून असणारा येत होते, शृंगार केलेला राजपुत्र आहे.
पण धर्मराजाला असा महल बनवून दिला होता मैदानवर, ज्या ठिकाणी असणारा फरशी आहे तिथं पाणी दिसत होत, आणि जिथं पाणी आहे तिथं फरशी दिसत होती. दुर्योधन असणारा निघाले, दुर्योधनानं असणारा पाहिलंच नाही, भडेल कण पळडी असणारा तिथं फरशीवरी दिसलं त्याला, आणि वरून असणारा सगळे होते वरी. द्रौपदी हसली, भीमराजा हसले, सगळे अंधाश. अरे आंधळेचे पुत्र आंधळेचे. एवढं बोलल्यामुळे मायबाप दुर्योधनाच्या अंतकरणामध्ये शत्रुत्व निर्माण झालं आणि महाभारत घडलं शब्दामुळे. विठला विठला अमृताची वाणी देह देवाची कारणे. हा देह आहे ना, हे देवाच्या भक्ती करता असताना ओवाळून टाकलेला असतो त्या लेकरांनी. सकाळी लवकर उठायचं, देवाची मंदिर झाडायचं नाही का बरं. आईची वडिलांची असणारा देखभाल करायची. घरी कोणी असणारा साधू आले, संत आले, त्यांना असणारा सन्मानपूर्वक घरी घेऊन यायचं. गाली संतासी आसने तुझ्या करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे. विचिले ते पूर्वी सांडे मांडे परते टाके. वासुदेव नाम गोकी. सांडी मांडी जे परत आहे ते टाकून द्या, जे आपला आहे ते जवळ धरा. वासुदेव नाम गोकी. अशी साधूची सेवा नाही का बरं. मंदिरात गेलं कचरा दिसतो सेवा करणारा. मंदिरात गेलं ना, सेवा करणारा कचरा दिसतो, तो कचरा काढतो, जाळे काढतो, वरचे देवाचं मंदिर स्वच्छ करतो. आणि आपल्यासारखे असणारा जात जात बिड्या वडे तिथं त्या मंदिराच्या पायरीला बिड्या फेकून देतो आपण. आपल्याकडे सेवा नाही ना. ज्याच्याकडे सेवा आहे त्याला मायबाप कुठेही सेवा मिळत असत. लक्षात राहा, कुठेही सेवा. आमचे महाराज मंदिरामध्ये सेवा करतात. देवदास महाराज सुंदर देवीचं मंदिर बांधले, डबल मजली केली. आता डबल मजली एवढं छान मंदिर. आता सध्या अण्णा आली होती, भाऊन पाहिलं नाही पण अशी आपल्या मुरुंब्याला. हा डबल मजली, 1.25 करोड 1.5 करोड रुपये लागले. हे आमचे कार्यकारी मंडळी शाली भाऊ आमचे भांडस्ता दादाराव पाटील यांनीच असणारा कार्यकर्ते. एवढं सुंदर मंदिर, स्वच्छ, पुन्हा असं काळी पडलेली दिसणार नाही. सेवा करणाऱ्या माणसाला कुठेही सेवा मिळत असते, आणि सेवा केल्याच्या नंतर माणूस महान बनत असतो. हा भाऊची सेवा करता. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया पदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानेस्तत्वदर्शना. कशी सेवा करायची ज्ञानोबरायला विचारलं जा. तीर्थ तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगरवर्ता करावे दास्य सकळ. गर्वरही सेवा करायची. गर्वरही तनु म्हणजे शरीरानं, मन लावून, कधी कधी धनही असणारा खर्च करून गुरुच्या ठिकाणी जो सेवा करतो मायबाप त्याला ज्ञान मिळत असत. ज्ञान गुरुकडे असत. पहिल्या काळामध्ये लोक लय शिकत नव्हते, पण सेवा जास्त करत होते. बघा ना, तो वशिष्ठ ऋषीच्या आश्रमाला प्रभू राम विद्या प्राप्त करण्याकरता जातात. कृष्ण अवतारामध्ये
संदीपनी ऋषीच्या आश्रमाला प्रभू सेवा करतात का बरं? त्यांना ज्ञानाची गरज आहे का? नाही, ते स्वयंभू आहेत. भगवंताला कुठल्याही प्रकारची अक्षरा अज्ञानाची उपाधी नाही. कारण देवाचे शरीर हे साक्षात माया कार्य आहे आणि आपले जे शरीर आहे ते अविद्या कार्य आहे. आपल्या शरीरामध्ये अज्ञान आहे. देवाच्या शरीरामध्ये अज्ञान नसल्यामुळे देवाला कुठल्याही प्रकारची अस्तर उपाधी बाधा करीत नाही. लक्षात राहू. आता आपण इथं बसलो ना, आपल्याला एवढं दिसत आहे, आपल्याला अविद्या वृत्तीनं ज्ञान आहे. पण ईश्वराला या ब्रह्मांडाचं ज्ञान आहे का? तर ईश्वराची उपाधी माया आहे. माया असल्यामुळे भगवंताला सर्व ब्रह्मांडाचं ज्ञान बसल्या बसल्या आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐसा लागई आ माया सूत्रधारी, एक एकटाचे झाला नानाकारी. या सर्वांमध्ये जो नटलेला आहे ते ब्रह्म आहे. लक्षात राहू द्या. सूत्र देवाच्या हातामध्ये आहे, त्या ब्रह्मांडाचे सगळ्या. म्हणून भगवान ईश्वर आहे, तो सर्वज्ञ आहे. विठ्ठल विठ्ठल. देवाची कारणे आणि त्या साधकाचं साधूच सर्व अंग असं निर्मळ झालेलं असतं. निर्माण चित्त जैसे गंगा जल. सर्व अंगाने निर्मळ साधू झालेला असतो आणि चित्त जर मायबाप गंगेच्या पाण्यासारखं झालेलं असते. चित्तामधले दोष गेले की चित्त निर्मळ होत असते. चित्तामध्ये 3 प्रकारचे दोष सांगितलेले आहेत. ईक्षप आणि आवरण हे 3 दोष आहेत. लक्षात राहू द्या. मन नावाचा दोष हा पाप प्रतिबंध आहे. ज्याला जास्त पाप आवडते समजा मल नावाचा दोष आहे. विठ्ठल विठ्ठल. चित्त जैसे गंगाजळ. चित्तामध्ये 3 प्रकारचे दोष सांगितले. मल, ईक्षप, आवरण.
जोपर्यंत देव आवडत नाही तोपर्यंत मल नावाचा दोष. याचा सरळ अर्थ आहे पाप करण्याची वासना. जोपर्यंत पाप करण्याची वासना आहे तोपर्यंत मल नावाचा दोष आहे. हा कशाने काढायचा? हा निष्काम कर्म करून असणारा हा दोष काढायचा. विक्षेप नावाचा दोष आहे. इथं आलं तरी बसू देत नाही. ते चंचल व्रती ज्याची असते त्याच्याकडे दोष असतो विक्षेप. हा कशाने काढायचा? याला थोडी उपासना करावं लागत. निष्काम उपासना केली की विक्षेप नावाचा दोष निघून जातो. आवरण नावाचा दोष ज्ञानाशिवाय निघत नाही. लक्षात राहतो. ज्ञान झाल्याशिवाय न तू मुंडनेन ज्ञान येण मोक्ष न तू मुंडनेन. मुंडन केल्यानं कपडे घातल्यानं हे केस राखल्यानं ज्ञान मिळत नाही. लक्षात राहतो. ज्ञानाला एकच कारण आहे ते म्हणजे असणारा मोक्षाला कारण ज्ञान. हा ज्याला मोक्ष पाहिजेत असेल त्याने ज्ञान प्राप्त करायचं. मला ज्ञान कोठं असते मग? म्हणजे ज्ञानाकरता गुरुकडे जावं लागते. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मा दर्शन दर्शनी समाधानाती जैसे. सद्गुरुकडे ज्ञान असते. 11 स्कंदामध्ये यदू राजा आणि अवधूत ब्राह्मण यांचं संवाद आलेला आहे. गुरुदेव राजा म्हणतो तुमच्याकडे गाडी नाही, बंगला नाही, हैली नाही, नोकर नाही, चाकर नाही, विस्टेट नाही, तरी तुम्ही एवढे समाधानी का? तर दत्तात्रय भगवंतानं सांगितलं राजा गाडीमध्ये बंगल्यामध्ये हत्ती घोडे भांडार धन संपत्ती सत्ता हे सगळं जे आहे ना याच्या ठिकाणी समाधान नाही. ती समाधान नावाची एक अवस्था आहे आणि ती अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर हे समाधान मिळत असत. अरे मग आम्हाला द्या. म्हणे देतो. गुरु कर जरा. अरे मी 24 गुरु केले बाबा. 24 गुरु करून असणार मी ज्ञान प्राप्त केलेला आहे. जो जो जयाचा घेतीला गुण तो तो गुरु केला मी जाण. ज्याच्याकडून आपण काही शिकलो ते आपले गुरु असतात. लक्षात राहू द्या. विद्या गुरु अनेक करता येतात पण मंत्र गुरु एकच असतो. बरं लक्षात राहू द्या. नाही तर कोठेही गेलं की मंत्र घेतात कोणाकडे. ते आजकाल ते गाड्या फाड्या बंगला फांगला हा मोठा आश्रम असला की लोक इकडा गुरु सोडून देऊन तिकडे चालले. असं नाही. मंत्र विद्या एकाच गुरु करून घ्यायची पण विद्या मायबाप कोणाकडून घेता येते तुम्हाला. मंत्र एकाच गुरु कडून. हा ज्ञान प्राप्त झालं की आवरण नाहीस होते. आवरण नाहीस झालं की आत्मज्ञान मिळत आहे. आत्मज्ञान झालं की समाधान मिळत आहे. म्हणून ती समाधान नावाची अवस्था मला प्राप्त झाल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हे असणारं सगळं समाधान दिसायला लागलेलं आहे. चित्त जैसे गंगा जळ. हे दोष गेले की चित्त निर्मळ होते. निर्मळ चित्ते झाले नवनीते पाषाण पाझर फुटती रे. सगळे दोष निघून गेले की नव नव नवनीत असते ना तसं चित्त होत असते मायबाप. आणि मग असताना त्या कुठल्याही प्रकारचा दोष राहत नाही. तुम्ही बघा ना गंगा मातेचं जल जे असते ना किती निर्मळ असते. जातो ऋषिकेशला किंवा हरिद्वारला बघा तुम्ही जाऊन किती पाणी निर्मळ असते. आपण म्हणतो हे माणूस गंगेच्या पाण्यासारखा आहे. गंगेच्या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असा दोष दिसत नाही. किती दिवस पाणी ठेवा तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू निर्माण होत नाही. गंगेचं पाणी एवढं निर्मळ हे लक्षात राहतं. काही काही साधू गंगेचं पाणीच पितात बाकी कुठलंच पाणी पित नाही. आपण फिल्टरचं पाणी पितो. फिल्टरचं पाणी शुद्ध नाही. लक्षात राहू दे. याच्या पावित्र्य नाही. याच्या ठिकाणी गंगेच्या पाण्याच्या ठिकाणी पावित्र्य आहे. पूजनीय मोरारजी बापू. बापूजी कोणतंच पाणी पित नाही दुसरीकडे.
खाऊला माहित. फक्त त्यांची अशी व्यवस्था केली, गंगोत्रीहून त्यांना पाणी येते. गंगोत्रीहून हेलिकॉप्टरनं गंगोत्रीहून पाणी आणतात. ते म्हणजे का असेल 8 दिवस 10 दिवस तेवढं गेलं की पुन्हा आणायचं, दुसरं पाणी प्यायचं. तुम्ही बघा ना, ऋषी मुनी साधना करत बसलेले असतात, ते गंगेचंच पाणी पितात. कोणी जर आणून दिलं तर तेही घेत नाहीत, लक्षात राहू द्या. कोणी पांघरायला काही आणून दिलं तेही घेत नाही, आथरायला दिलं तेही घेत नाही. आकाश मंडपा पृथ्वी आसना रम्य तेथे मन क्रीडा करे. वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वनचरे. आईचं जीवन होतं, लक्षात. आम्ही आलो ना, एवढं आईचं वय झालं होतं, उठून उभं राहायचं, दर्शन घ्यायचं. आई तुम्ही आता आमचं दर्शन घ्या, जाऊ नका. पण पहिल्या मोठ्या लोकांकडे माबाप लिनता किती होती बघा ना, किती लिहिण. गादी जरी करता दिली तरी गादीचाही त्याग करायचा. एवढं घरी संपत्ती आहे बाबा, पण त्याचा असणारा कुठल्याही प्रकारचा लोभ नसतो. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, हित वाहे माऊलीचे चित्त. आईचं चित्त त्या लोण्यासारखं झालेलं असते, लक्षात राहू. आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. लेकराकडे पाहत असताना हे मला म्हातारपणामध्ये सांभाळील अशी अपेक्षा करत नाही, लक्षात राहू द्या. छोट लेकरू असते, त्याला हाताला धरते आणि चालवते आई, लक्षात राहू द्या. अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी. हाती धरली पाठी, हाती धरली अर्भकाचे साठी पट्टे हाती धरली पाठी. आई किती लहान होती, लक्षात राहू द्या. गुरुजी असतात ना शाळेमध्ये, अर्भकाचे साठी तुकोबारानं दृष्टांत दिला. पंते म्हणजे गुरुजी हातामध्ये पाठी घेतात, मन एक त्या लेकराला एक काढून देतात. असा शून्य काढा, पुन्हा त्याला असा खाली वडा फाटा. काय झाला? एक झाला. आता हा फाटा मोडा, काय झालं? शून्य झालं. असं शिकवतात असणार गुरुजी त्याला. तशी आई मायबाप हाताला लेकराला धरते. पापा पापा करत चालवते मायबाप.
आईचं अंतकरण लेकराविषयी एवढं प्रेमळ असतंय, निर्मळ असतंय. आईचे किती मायबाप सेवा केली म्हणून उपकार फेडणार आहे. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत जेव्हा होतो ना, आई ग तू मला पाजी लाग प्रेम पाना. आई तुझ्या उपकाराची कधी जाणत झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. जिथे आईची सेवा केली म्हणून उपकार फिटणार नाहीत लक्षात. आहे तुझ्या उपकाराची कधी जाणची झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. बालपणे मी खेळत खेळत जेव्हा होतो लहान लेकरू शाळेमधून येते, आई त्याला लटकन घेते कडावर मायबाप नाश्ता खाऊ घालते, शाळेमध्ये नेऊन सोडते. ही आई नाश्ता आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे. काही काही बहादर म्हणतात आई हमेशा तू म्हणती संत टाळू माखली टाळू माखली टाळू माखली. सांग बरं किती पिपी तेल लागलं तेवढं आणून देतो मी. वेड्या कितीही पिपीए जरी करते आणून दिले तर आईच्या उपकारामधून वडिलाच्या उपकारामधून जीवाला उत्तीर्णता होता येत नाही. कारण मासाचा गोळा असतो आणि त्याला आई आकार देत असते. लक्षात राहू. आई जर इसरली असती आपल्याला तर आपण मोठे झालो असतो का? लक्षात राहू. अरे त्याला काहीच कळत नसतंय. त्याच्याकडे रात्री 10-12 जाऊन पाहते. याला असणार ते ढेंडाळत असते, पुन्हा घाण करत असते. आई ते बाळात काढते, दुसरं टाकते, ते काढते, दुसरं टाकते. एवढा आईना या हातावरल्या फोडासारखं सांभाळलेलं असते मायबाप. जिचे पिढे जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ बरं जिचे पिढे बाळ जिचे पिढे टाळी बजा एक बार. वाह. हा बांधासराव महाराजा करता. जीवचे पेढे बाळ जीवचे पेढे बाळ प्राणात याचा या कुळ. आई मायबाप लेकरानं सुखी राहते आणि लेकरानं दुःखी राहते. लेकरू जर तब्येत बराबर नसल तर आई मायबाप भोजन करत नाही. एवढं लेकरा करता जागी असती मायबाप.
असे लेकर जे आहेत आईला सांभाळणारे, देवाची सेवा करणारे, अशा देवांचं, अशा साधूचं दर्शन व्हावा तुकोबरा शेवटच्या अभंगामध्ये सांगतात. तुका म्हणे जाती, 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 तुका म्हणे जाती. तुका म्हणे जाती, काय जाती? ताप दर्शने विश्रांती, मुखी अमृताचे वाणे, देह देवाचे कारणे. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक त्रिविध तापाची झाली बोळवण. पाप ताप दैन्य जाये उठा उठी. अशी या साधूच्या मायबाप दर्शनामध्ये असणारा शक्ती असते. मुखी अमृताचे वाणी, देह देवाचे कारणे. मूळ पुरुष विठोबा बाबा ही अशी परंपरा आलेली. आई असणार मथुराबाई, ज्ञानोबा जी पठाडे पाटील, आईंच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम वेळेला असणार येऊन सेवा, सर्व अष्टर भाऊंची संस्था, सर्व भजनी मंडळी, पाहुणे मंडळी या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेले आहे. वेळ संपलेला आहे. मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू. ज्ञानेश्वर
काही बोलिलो विनोदी मध्ये कृपा करणे समजेनो यांग भूत युक्तनो या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेची पोसणे जन्म जन्मी तुका म्हणे भगवंताच्या चरणी सेवा समर्पित छान वेळ मिळाला वातावरण छान आहे सध्या उत्तरायण लागलेला आहे आणि अशा उत्तरायणामध्ये आईंचा देह अष्टरा त्या ठिकाणी ठेवलेला आहे ब्रह्मची होती ब्रह्मविदा असं म्हटलेलं आहे माझ्या वडिलाचे निराशी गावा माझ्या वडिलाची निराशी गावा कोणी चरणा सेवा
निधी हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा पंढरीचा वारकरी वारी चुकोनी हरी भागे स्थान तुका मागे पंढरीचा वारकरी वारी चुकोनी मागणते कथित प्रतिराही देशी तरी पाय पांडुरंगा या संतास निर्देहीची मजा अनेक तुझीन काय मागू देवा तुका म्हणे आता उदार तो हो मज देवी पायी सत्ताची जय संतास निर्देहीची मज दे